पोलीस मित्र आहे ते सेंद्रिय शेती बाकी इतर गोष्टी करतात, वृक्षारोपण असते, पाणीचं जे इतर समस्या आहे आणि खास करून आता हे पूर्ण भागात केळीचं खूप शेतकरी आहे. आता ते युद्ध सुरू झाल्यामुळे बरेचसे आता शेतकऱ्यांना जे एक्सपोर्ट व्हायला पाहिजे तर ते एक्सपोर्टचा भाव भेटत नाही आणि तुम्हाला कोणीतरी व्यापारी येतात, मध्यस्थी करतो, कुठेतरी एक्सपोर्ट करतो म्हणून तुमचं फसवणूक पण होऊ शकतात. तसंही मी मीटिंग घ्यायला सांगितले. तसंच बरेचसे लोक इथं असतील की केळीचे मोठे व्यापारी असतील, मोठे शेतकरी असतील, व्यापारी तुम्हाला अप्रोच होत असणार तर ते तुम्ही थोडं व्हेरीफाय करा. तुमचं नवीन मध्ये कुठे कोणाला संशय आला तर आमचं पोलीस स्टेशनला तुम्ही संपर्क करा. आम्ही काय माहिती तुम्हाला काढून देऊ की हे चांगलं आहे, नाहीतर तसं मोठ्या प्रमाणात कोणीतरी फसवणूक केले तर तुमचं मेहनत सगळं वाया जाते. तर त्यासाठीच हे काही गोष्टी तुम्हाला सांगायचं होतं. आमचं पत्रकार बांधव पण आहे तर आम्ही एक पत्रकार माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की सुट्टीचा वेळ आहे, बरेचसे लोक बाहेर जातात आणि घरी कोणी नसते 3 दिवस 5 दिवस बाहेर जातात, नातेवाईकडे जातात, बाकी कुठं फिरायला वगैरे जातात. त्यासाठीच असं कोणी बाहेर जात असलं तर तुम्ही आमचा पोलीस स्टेशनला माहिती द्या. लांब असलं तर आमचं ऑफिस आहे, जेवढूर आहे, जिंती आहे, नंतर आमचं बीट अंमलदार येत असतात. मीटिंग आम्ही करणार आहे प्रत्येक गावामध्ये आणि पोलीस पाटील प्रत्येक गावामध्ये आहे. त्यांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सांगितलं तर तिथं आम्ही बीट जे गाडी आहे त्यानंतर गाडी असतील तिथे आम्ही पेट्रोलिंग ठेवू. बीट अधिकारी येऊन पेट्रोलिंग करतील. रात्री तुमचं आमचं रात्री गस्त असते तिथे येऊन देखरेख करतील. आणि शेवटी लास्ट आहे की दारूचं वटकाचं वगैरे आमच्याकडे माहिती येत असतं. तसं असलं तर माझा नंबर येतो. अंजना मॅडम मी तुमचा डिव्हिजनला इथं इन्चार्ज म्हणून आहे, तर ते कोणत्याही माहिती तुमच्यापर्यंत आला तर ते आम्हाला सांगा. आम्ही बिलकुल याच्यामध्ये कुठे टॉलरेट करणार नाही आहे. तर माझा ऑफिशियल नंबर आहे ते देतो 911 222 911 222 6310 10. ठीक आहे, सेव्ह करून घे. मिस कॉल करू नका सगळ्यांनी. 10-12 मिस कॉल पडते. तर ते काय माहिती असलं तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरही आहे, तुम्ही माहिती देऊ शकता. आणि काही स्कूल कॉलेजेस बस स्टँड जवळ आम्ही QR कोड ठेवलेले जेणेकरून कोणाला माहिती द्यायची. समजा एखाद्या मुलींना काहीतरी कोणी पाठला करत असतील, काहीतरी असतील, काहीतरी कोणी सांगत असतील रोड मध्ये वगैरे, तसं काय असलं तर ते QR कोड स्कॅन करून तिथं माहिती देऊ शकतात. त्यांचं नाव, मोबाईल नंबर काही विचारणार नाही. म्हणजे थेट माहिती माझा मोबाईल मध्ये येते की असं असं माहिती आहे, कोणी येतं असं ते लोकेशन मध्ये मला त्रास देतात, असं जे माहिती आहे. आणि असं सगळं काही QR कोड आणि सगळं ते स्थापन करणार आहे. तर ते खूप फायदा होईल. कोणाला माहिती द्यायची आहे, गोपनीय ठेवायचं आहे, तसा माहिती आमच्यापर्यंत पोहोचून जाईल. ठीक आहे, माझं सूचना समजा अजून यांच्या व्यतिरिक्त कोणाला काही अडचणी असल्या तर तुम्ही सांगा. थँक्यू.